नमस्कार. निवडणूक आयोगामार्फत सध्या महाराष्ट्रात SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मराठीमध्ये आपल्या सखोल पुनर्निरीक्षण विशेष सखोल पुनर्निरीक्षण ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत 2002च्या मतदार यादीतील नावं आणि सध्याच्या 2024च्या मतदार यादीतील नावं याचं मॅपिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मॅपिंग म्हणजे काय? तर 2002च्या मतदार यादीतली नावं ही 2024च्या मतदार यादीशी जुळवून घेणार, जोडली जाणार आणि ती बरोबर आहे का हे चेक करणार. आणि यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी येतील आणि आपली चौकशी करतील. 2002च्या मतदार यादीतला आपला प्रूफ मागतील. तर या संदर्भात आपण अजिबात गोंधळू नका. कारण आपलं हे कर्तव्य आहे की 2002च्या नंतर आता 24 वर्षांनी जवळजवळ ही मतदार नोंदणीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होत आहे. आणि म्हणून आपलं नाव, आपण आपल्या कुटुंबियाचं नाव, आपलं नाव हे व्यवस्थितरित्या आपल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही मतदानाची यादी आपली बरोबर अद्ययावत आहे का? या येणाऱ्या मतदार यादीत आपलं नाव असावं, आपल्या कुटुंबियांची नावं असावं, यासाठी आपण सर्वांनी आता सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी निवडणूक अधिकारी जे येतील त्यांना आपण योग्य ती माहिती द्या. आपल्याला 2002ची मतदार यादी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेमध्ये ठेवलेली आहे. इथले सर्व आपले पदाधिकारी शिवसेनेचे हे आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि त्यासाठी आपण बूथ वाईज शिवसेनेतर्फे BLA म्हणजेच मतदान प्रतिनिधी यांची नेमणूक केलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर. आणि म्हणून आपण आपली एक जबाबदारी म्हणून, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण सर्वांनीच आपल्यासोबतच आपल्या कुटुंबियांची नावं सुद्धा या मतदार यादीत असायला हवी. यासाठी 2002च्या या मतदार यादीला बरोबर 2024ची पडताळणी आपण करून घ्यायची आहे. आणि ज्यांचं कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी शाखेमध्ये त्वरित संपर्क साधून कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण ही SIRची मोहीम आता सुरू झालेली आहे आणि जवळजवळ प्रत्येक ठिकाणी हे लोक येत आहेत. सोसायटीमधील सर्वच माझ्या कमिटी मेंबर्सना सुद्धा विनंती आहे की आपण त्यांना प्रवेश द्या, जेणेकरून हे संपूर्ण प्रक्रिया जी शासकीय आहे, निवडणूक आयोगाची आहे, ती आपल्याला सुरळीतपणे पार पाडता येईल आणि निश्चितपणाने सगळ्यांची नावं आपल्याला त्याच्यामध्ये संपूर्ण समाविष्ट करता येईल. यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. अधिक आपल्याला काही माहिती हवी असेल तर माझ्याशी म्हणा किंवा जे संबंधित सर्व आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा. निश्चितपणानं आपण सर्वांनी मिळून या मोहिमेत सहभागी होऊन एक चांगली मतदार यादी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनीच त्यामध्ये सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.